नमस्कार, मी तनया तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रहार डिजिटलमध्ये. आता आपण आहोत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कारण इथे पार पडतोय मुंबई युनिव्हर्सिटीचा 59वा युवा महोत्सव आणि त्या निमित्तानं सिंधुदुर्गातील एकूण 35 महाविद्यालयांनी इथे भाग घेतलेला आहे. इथे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया. गणेशजी सावंत साहेब, त्याचबरोबर सिनेट सदस्य लखनराजे भोसले, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा, हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. भोसले नॉलेज सिटीच्या या सभागृहात संपन्न होतोय. या वर्षीचं 2026चा युवा महोत्सव 2026. तुझं नाव काय? माझं नाव सानिका गायसेकर आणि तू आता कोणत्या स्पर्धेत भाग घेतलाय? मी आताच मराठी वक्तृत्व स्पर्धा आणि वादग्रस्त स्पर्धेमध्ये भाग घेतली. काय कसं वाटतंय तुला? माझा हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मी ऍक्च्युली सेकंड इयर आहे आणि माझं युथ फेस्टिवलचं मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केली. याआधी मला एक्सपिरियन्स नव्हता. सो आणि पहिलीच ही संधी आम्हाला फीडबॅक मिळाली आहे त्या यशवंतराव कॉलेजमध्ये. तर यांनी ऑर्गनायझेशन पण खूप छान केलं. इथचे सुपरवायझर पण खूप चांगली सुपरविजन करतात की जे डिस्टर्ब होऊ नये याची पण खूप चांगली काळजी घेत आहेत. आणि ही जी संधी दिली आम्हाला म्हणजे ते युथ फेस्टिवलच आहे, तर लोकांना एका संधीची गरजच आहे आणि यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी खरंच खूप छान आभार मानले. म्हणजे आता जर का बघता तर तरुण पिढीला एका मंचाचीच गरज असते त्यांचा आवाज पोचवायला. आणि मी माझ्या बाबतीत सांगितलं तर वक्तृत्व स्पर्धा हा एक असा विषय आहे जो की आपले विचार किंवा आपला आवाज हा वरपर्यंत पोहोचू शकतो. आणि हा त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी खरंच खूप छान आहे. आमचा विषय देखील खूप छान आहे की भारतीय ज्ञान प्रणाली, ज्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्या भारताचा विकास कसा झाला त्यावर सगळ्यावर. सो मला तर यामुळे ही संधी मिळाली. माझं आता झालं, यापुढे ही संधी मिळेल तर नक्कीच मी या संधीचं सोनं करेन आणि ही संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी मुंबई विद्यापीठाचे आभार मानते. आशिष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा युथ फेस्टिवल समन्वयक, मुंबई विद्यापीठ. जवळपास 35 कला प्रकारांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. 59वा युवा महोत्सव हा अतिशय उत्साहाने BKC महाविद्यालयामध्ये पार पडतो आणि यासाठी जवळपास 35 महाविद्यालया एकूण सहभागी झालेली आहेत. आणि एकूण सहभागी झालेल्या महाविद्यालयांपैकी मला वाटतं इथे आपण रांगोळीच्या सेक्शनमध्ये उभे आहोत आणि जवळपास 15 ते 20 रांगोळी प्रकार इथे कलाकार आपली कला सादर करतात. कसं वाटतंय? नमस्कार. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आणि खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला सहभाग घ्यायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचेच खूप खूप आभार. काय वाटतंय, नंबर येईल की नाही तुला? मी तर माझे 100% दिले. जजेस सांग पट्टी वापर, हाताने हात पट्टी वापरा, काय प्रॉब्लेम.
तर मुंबई युनिव्हर्सिटीने हा कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आम्हाला या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही कोणत्या स्पर्धेत भाग घेतला, तुमचा प्रकार काय? आमचा प्रकार इंडियन फोक डान्स आहे बेसिकली दिल्लीत घेतली. काय सादर करणार आहात? ते आपण म्हणजे वारकरी लोक आपले जे विठोबाच्या चरणी बरोबर म्हणजे गोल दिल्ली सादर करणारी त्या टाईप आम्ही यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सर्व म्हणजे एक मिक्स. आणि जर तुमचा या स्पर्धेत नंबर आला आणि तुम्हाला जर स्टेट लेवलवर जाता आलं तर तुमचे प्रयत्न कसे असतील? सर्वप्रथम म्हणजे खूप आनंद होईल की एवढ्या मोठ्या ठिकाणी आम्हाला जायला मिळेल आणि आमचे प्रयत्न चालू आहेत की आम्ही चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देऊ आणि मुंबईपर्यंत त्या पुढेही आम्ही त्या कॉलेजला रिप्रेझेंट. नमस्कार. 59वा मुंबई युनिव्हर्सिटीचा युवा महोत्सव आमच्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज संपन्न होत आहे. त्याचं इनॉग्रेशन आज पार पडलं. इनॉग्रेशनला श्री निलेश सावे प्रमुख पाहुणे म्हणून होते, जे मुंबई युनिव्हर्सिटीचे कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून आतापर्यंत बरीच वर्ष काम पाहत आहेत. जवळजवळ त्यांचा सहभाग हा युथ फेस्टिवलमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे त्यांनी बहुतेक सुरू केल्यापासून त्यांचा सहभाग हा 30 वर्षापर्यंत होईल माझ्या मते आतापर्यंत. असे निलेश सावे आज उद्घाटनाला आले होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर म्हणजे आणि आमच्या सावंतवाडीचे युवराज लखनराजे भोसले हे पण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच धनेश सावंत म्हणून हे पण युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर आहेत, त्यांनी पण उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली. तसेच आमच्या संस्थेचे सेक्रेटरी संजीव देसाई सर, सीईओ सर लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा सर उपस्थित होते आणि जिल्हा समन्वयक आशिष नाईक सर आणि इथे नितीन मळंदू सर देवगडपालीचे हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते. साधारणतः आपण बघितलं तर या महोत्सवामध्ये जवळजवळ आपल्या जिल्ह्यातून 28 महाविद्यालयांनी भाग घेतलेला आहे आणि जवळजवळ 35 पैकी 31 प्रकार आता आपल्या या महाविद्यालयात होत आहेत आणि 311 एंट्रीज आल्या आहेत. आणि या 311 एंट्रीज म्हणजे 16 एंट्रीज असतात आणि ग्रुप एंट्रीज असतात आणि त्यामुळे टोटल संख्या जर बघितली पार्टिसिपेशनची तर जवळजवळ साधारणतः ती 550 एवढी संख्या होते. तर आज आमची 4 विभागामध्ये म्हणजे 4 ठिकाणी आमची ही स्पर्धा चालू. एका ठिकाणी आम्ही आर्ट्स घेतलेला आहे, आर्ट रांगोळी आणि त्या रिलेटेड प्रकार जे असतात ते प्रकार घेतलेले आहेत. एका ठिकाणी सिंगिंगचे प्रकार घेतलेले आहेत, एका ठिकाणी डान्सचे प्रकार घेतलेले आहेत आणि एका ठिकाणी थिएटर इव्हेंट्स घेतले आहेत. असे 4 वेगवेगळ्या व्हेन्यूजमध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि उत्स्फूर्त प्रसिद्ध असं आहे. बरेच चांगले कलाकार या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि ते आपले प्रदर्शन घडवत आहेत आणि संध्याकाळी याचं व्हॅलिडिटी होईल. त्या ठिकाणी विनर्स डिक्लेअर केले जातील आणि सर्टिफिकेट्स दिले जातील जे विनर्स.